आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे अत्यंत भव्य आणि श्रद्धायुक्त अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी कार्याची आठवण जागवणारा हा दिवस अमरावती जिल्ह्यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही विशेष ठरला। या अभिवादन यात्रेला सुरुवात झाली ती अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून। सुरुवातीपासूनच हजारो अनुयायी, नागरिक, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। विविध घोषणा, बाबासाहेबांच्या प्रतिमा, ध्वज आणि भावपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। या विशेष सोहळ्यास माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक तसेच काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीने मोठे महत्त्व प्राप्त झाले। दोन्ही नेत्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला। समता, बंधुता आणि न्याय या बाबासाहेबांच्या मूल्यांचा काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला। आंबेडकर आज त्यांचा स्मृती दिवस आहे आणि नया अकोल्यामध्ये भारतरत्नांच्या अस्थी त्या ठिकाणी आहेत। प्रत्येक जण मुंबईला नाही जाऊ शकत आणि आमचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे। आम्हाला अभिवादन करण्यासाठी हा मार्ग एक आहे आणि जे लोक मुंबईला नाही जाऊ शकत ते लोक या ठिकाणी येऊ शकतात। त्याच्यासाठी एक अटाटोप आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही अभिवादन यात्रा काढलेली आहे आणि खऱ्या सच्च्या श्रद्धेची भावना त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। स्वतःला धन्य समजतो की आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला इथे होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली। आयोजकांनी मला कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि बाबासाहेबांबद्दल होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मी समजतो की हा अत्यंत महत्वाचा दिवस आमच्याकरता आहे। बाबासाहेबांचं जीवन, त्यांचं संघर्ष, त्यांचं योगदान आमच्याकरता नेहमी प्रेरणादायी राहणार आहे। त्यांनी दिलेली घटना आमच्याकरता रक्ताचं शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही त्या राज्यघटनेला कसं सुरक्षित ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। बाबासाहेबांचा विचार हा राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित होतो आणि राज्यघटनेमध्ये जो विचार आहे तो शाबूत राहिला तर देशाची एकता आणि देशाचं स्वातंत्र्य शाबूत राहील असं आम्ही समजतो। विदर्भ वादळ न्यूज, अमरावती।